स्टुडंट्स, तर आता आपण आलेलो आहे मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलं आपण सर्क्युलर मोशन. तर जो या युनिटचा 50% पार्ट होता तर तो 50% पार्ट आता इथं संपलेला आहे. त्यानंतर आता जो समोरचा टॉपिक आहे तो आहे रोटेशनल मोशन. ठीक आहे, मी तुम्हाला लेक्चरच्या पहिल्या दिवशीच म्हटलं होतं की जे रोटेशनल डायनॅमिक्स आहे तर हे दोन याच्यामध्ये डिवाइड झालेलं आहे. पहिला आहे सर्क्युलर मोशन आणि दुसरा आहे रोटेशनल मोशन. तर त्यानंतर आता आपण आपल्या नेक्स्ट पार्टकडे येऊ, मग तो आहे रोटेशनल मोशन. सर्वात इम्पॉर्टंट आणि थोडा इंटरेस्टिंग असा टॉपिक आहे हा रोटेशनल मोशन. ठीक आहे, तर पहा आता रोटेशनल मोशन. तर जी रोटेशनल मोशन बद्दल जी एक बेसिक आयडिया आहे तर मी तुम्हाला ती लेक्चरच्या पहिल्याच दिवशी दिली होती. रोटेशनल मोशन, ठीक आहे. रोटेशनल मोशन हे नेहमी सिस्टीम साठी असते. कशासाठी असते? सिस्टीम ऑफ पार्टिकल साठी असते. आता सिस्टीम ऑफ पार्टिकल म्हणजे जसं रिजिड बॉडी, जशी एखादी रिजिड बॉडी असेल. ठीक आहे, तर सिस्टीम ऑफ पार्टिकल म्हणजेच काय की या सर्वांचं ओव्हरऑल एक मोशन की त्या मोशनला आपण म्हणू शकतो रोटेशनल मोशन अलॉंग इट्स फिक्स एक्सिस ऑफ रोटेशन. ओके, म्हणजेच काय की आपली जी अर्थ आहे आणि ती तिच्या स्वतःच्या एका एक्सिस भोवती रोटेट होऊन राहिली तर ते जे मोशन झालं तर त्या मोशनला आपण म्हणू शकतो रोटेशनल मोशन. ठीक आहे, तर रोटेशनल मोशनचे डेफिनेशन काय होईल? द मोशन ऑफ द बॉडी अलॉंग द एक्सिस ऑफ रोटेशन. द मोशन ऑफ द बॉडी अलॉंग द एक्सिस ऑफ रोटेशन इज कॉल्ड एज रोटेशनल मोशन. याला म्हणतो असतो आपण रोटेशनल मोशन. ठीक आहे, आणि यामध्ये काय असते की जसं आता ही एखादी बॉडी आहे, ही बॉडी आपण कन्सिडर करू की ही बॉडी आहे सर्व रिजिड बॉडी. ठीक आहे, ही बॉडी आहे रिजिड बॉडी. ठीक आहे, आणि ही बॉडी आहे तर या बॉडीचा एखादा पार्टिकल हा परफॉर्म करत असतो सर्क्युलर मोशन. आणि हे पार्टिकल ज्यावेळेस असे कंबाईन सर्व एकत्र येतील आणि हे यांचा एखादा एक्सिस असेल तर या एक्सिस भोवती ही पूर्ण बॉडी रोटेट होत असेल तर या बॉडीचं मोशन झालं रोटेशनल मोशन. आणि हा जर एखादा इथला एक जर पार्टिकल आपण कन्सिडर केला आणि त्याचं एखादं सेंटर कन्सिडर केलं तर तो रोटेट होत असतो एका सर्कल मध्ये, ज्याला आपण म्हणत असतो सर्क्युलर मोशन. ओके, हे झालं रोटेशनल मोशन. आता यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट जो पहिला टॉपिक आहे तो आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, पहिला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. तर आता मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज मीन बाय मोमेंट ऑफ इनर्शिया? तर पहा इनर्शिया आता इनर्शिया लिनियर मोशन मध्ये पण आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर त्याचं जे एनालॉगस आहे तर त्याचंच एनालॉगस म्हणजेच काय की रोटेशनल मोशन. ओके, किंवा सर्क्युलर मोशन. तर रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? तर लिनियर मोशन मध्ये इनर्शियाचं एकच काम आहे, एक काम आहे ते म्हणजे की त्याची जी स्टेट आहे तर ती स्टेट चेंज होण्यासाठी काय करणे? ऑपोजिशन करणे. त्याला म्हणत असतो आपण इनर्शिया. ओके, इट इज द इनहेरिटंट प्रॉपर्टी ऑफ द बॉडी which oppose the change of its state whether it is in rest or whether it is in motion. ठीक आहे, तर त्याला म्हणत असतो आपण इनर्शिया. स्वतःला न बदलू देण्याची एक क्षमता, एक जी प्रॉपर्टी तो ऑब्जेक्ट शो करत असतो तर त्याला म्हणत असतो आपण इनर्शिया इन लिनियर मोशन. ठीक आहे, आता या इनर्शियाचाच जो एनालॉगस आहे जो रोटेशनल मोशन मध्ये आपण याला म्हणत असतो आता मोमेंट ऑफ इनर्शिया. याला काय म्हणतो आपण? मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणत असतो. तर व्हॉट इज मीन बाय मोमेंट ऑफ इनर्शिया? आता याची डेफिनेशन काय होईल? ठीक आहे, तर पहा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? इट इज द प्रॉपर्टी ऑफ द बॉडी which opposes to change its rotational motion. Its rotational motion is called as moment of inertia. Moment of inertia आता आपण कोणाला म्हणू? ठीक आहे, तर पहा एखादा ऑब्जेक्ट आहे आणि तो रोटेशनल मोशन मध्ये
एखादा ऑब्जेक्ट आहे आणि तो रोटेशनल मोशन मध्ये आहे, जसं एखादं सायकलचं व्हील आहे आणि ते रोटेट होऊन राहिलं, ठीक आहे. आणि तुम्ही जर समजा त्याला थांबवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याच्यावर काहीतरी फोर्स अप्लाय करावा लागेल. ओके, फोर्स जर तुम्ही त्याच्यावर अप्लाय केलेला जर कमी असेल तर ते चाक फिरणार, थांबणार नाही, ठीक आहे. म्हणजेच काय की त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा तुम्ही अप्लाय केलेल्या फोर्स पेक्षा काय आहे, जास्त आहे. मग ज्यावेळेस तुमचा फोर्स हा त्या मोमेंट ऑफ इनर्शिया पेक्षा जास्त असेल तर त्यावेळेसच ते तुम्हाला फिरणारं व्हील, फिरणारं चाक तुम्हाला ते थांबवता येईल, ठीक आहे. आयडिया क्लिअर झाली. पुन्हा एक वेळ सांगतो, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच काय की एखादा ऑब्जेक्ट हा ज्यावेळेस रोटेशनल मोशन मध्ये असेल तर त्यावेळेस त्याचं जे रोटेशनल मोशन आहे ते ॲज इट इज ठेवण्यासाठी जी प्रॉपर्टी आहे एखाद्या रोटेटिंग बॉडीची, तर त्या प्रॉपर्टीलाच आपण काय म्हणत असतो, मोमेंट ऑफ इनर्शिया. काय म्हणतो आपण त्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणत असतो. म्हणजेच हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, जर एखादी बॉडी रोटेटिंग आहे, रोटेशनल मोशन परफॉर्म करून राहिली, तर त्या बॉडीची अशी इच्छा आहे की मला रोटेशनल मोशन मध्येच राहायचं आहे. तुम्ही जर त्याला पुन्हा थांबवण्याचा प्रयत्न केला तर ती बॉडी पण तुम्हाला काय दाखवेल, अपोजिशन दाखवेल, बरोबर आहे. तर त्या अपोजिशनलाच आपण काय म्हणत असतो, मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, तर आता याचे जे एक्झाम्पल पहा, आता याचे एक्झाम्पल पहा मोमेंट ऑफ इनर्शियाचे. एखादा प्लेन रोड आहे, ठीक आहे, आणि तुम्ही पॅडल मारून राहिले सायकलचे, बरोबर आहे. तुम्ही पॅडल थांबवता बरोबर लगेच सायकल थांबते का, नाही थांबत. का बरं नाही थांबत, कारण की जे व्हील असतात तर ते व्हील, दोन्ही चाकं जे असतात आपल्या सायकलचे, तर ते दोन्ही चाकं रोटेशनल मोशन मध्ये आलेले असतात आणि त्यांचं जे मोशन असते तर त्या मोशनला लवकर आपण अपोज करू शकत नाही. म्हणजेच जे मोशन आहे तो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, तर तो मोमेंट ऑफ इनर्शिया ते जे रोटेशनल मोशन आहे ते कंटिन्यू ठेवण्यासाठी काय करत असते, मदत करत असते. लक्षात. तर यालाच काय म्हणत असतो आपण, दिस आर द गुड एक्झाम्पल ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया which help for the body, which help to the body for continue its rotational motion. This concept is called as moment of inertia. ठीक आहे, हा झाला बेसिक अंडरस्टँडिंग अबाउट द मोमेंट ऑफ इनर्शिया. तर आता याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन म्हणण्यापेक्षा आपण याचे डेफिनेशन पाहू. मॅथमॅटिकल तर काय होते. तर पहा आता मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन काय आहे. मॅथमॅटिकल डेफिनेशन तिची जनरली पुढे पण यूज होते ती. पहा, सपोज एखादी कोणती पण इरेग्युलर शेप बॉडी आहे आणि त्या बॉडीचा एक फिक्स एक्सिस ऑफ रोटेशन आहे. म्हणजेच काय की एखादी कोणती पण बॉडी असेल ती, ठीक आहे, आणि ती बॉडी त्याच्या एका एक्सिस भोवती काय होऊन राहिली, रोटेट होऊन राहिली, ठीक आहे. आणि त्यामध्ये हा त्याचा एक एक्सिस ऑफ रोटेशन आहे की या एक्सिस भोवती ती बॉडी काय होऊन राहिली, रिव्हॉल्व होऊन राहिली, ठीक आहे. म्हणजे जसं आता तुम्ही काही पण पकडला तर असा हा एक्सिस ऑफ रोटेशन आणि एखादं बुक वगैरे जर पकडलं तर ते सपोज काय होऊन राहिलं, रोटेट होऊन राहिलं. किंवा जसं तुम्हाला एक सवय असते एखादं बुक घ्यायचं आणि ते बोटावर फिरवायचं, ठीक आहे. तर ती रोटेशनल मोशन परफॉर्म करून राहिलं. आणि यामध्ये काय आहेत, नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. सपोज हा पहिला पार्टिकल, हा दुसरा पार्टिकल, हा तिसरा पार्टिकल, हा चौथा पार्टिकल, असे काय आहेत, नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. नंबर ऑफ पार्टिकल ज्यावेळेस कंबाईन होतील तर त्यावेळेस ही रिजिड बॉडी तयार होईल, ठीक आहे. आणि या पहिल्या पार्टिकलचा मास आहे सपोज m1, दुसऱ्या पार्टिकलचं मास आहे m2, तिसऱ्या पार्टिकलचं मास आहे m3 आणि या n नंबर म्हणजे शेवटच्या पार्टिकलचं मास आहे सपोज mn. आणि याचं जे डिस्टन्स आहे पहिल्या पार्टिकलचं यापासून आहे हे r1, यापासून आहे सपोज r2, त्यानंतर आहे हे r3, त्यानंतर आहे r4 किंवा rn, सॉरी डिस्टन्सचं सेम rn एवढं डिस्टन्स, ठीक आहे. तर असे यामध्ये काय असतील, नंबर ऑफ पार्टिकल्स असतील, ओके. आणि यांचं प्रत्येक पार्टिकलचं डिस्टन्स या एक्सिस ऑफ रोटेशन पासून r1 असेल, r2 असेल, r3 असेल आणि किती पण असेल, म्हणजे जे आपण डिफाइन करून नाही शकत, ठीक आहे. तर अकॉर्डिंग टू मॅथमॅटिक्स द मोमेंट ऑफ इनर्शिया इट इज डिनोटेड बाय I.
इट इज डिनोटेड बाय I, ठीक है, एंड विच इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स बिटवीन देम, ठीक आहे. म्हणजेच काय की पहा इथं काय हा की आता यामध्ये काय नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत m1 m2 r2 स्क्वेअर डॉट 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 mn rn स्क्वेअर, ठीक आहे. तर आता या सर्वांची यांची सम म्हणजेच काय मोमेंट ऑफ इनर्शिया. हे कशा प्रकारे लिहू शकतो आपण I = 1 अप टू n या सर्वांची मास यांची सर्वांची सम म्हणजेच काय की या होल बॉडीचा टोटल मास which is equal to capital M and its square of distance between them म्हणजेच काय की लार्जेस्ट डिस्टन्स आपण याला कन्सिडर करू शकतो दॅट इज mi आणि याला डिस्टन्स कन्सिडर करू शकतो आपण mi ri स्क्वेअर, ठीक आहे. किंवा सरळ आपण मॅथेमॅटिकली I इंडिकेट करत असतो I = m into r square. This is the very important expression equation for the moment of inertia of the rotating body. What is mean by according to this equation we can define the moment of inertia. According to this definition, what is mean by moment of inertia? Moment of inertia is the product of mass of the body and square of distance between this axis of rotation. ओके, आणि त्या एक्सिस आणि त्या पार्टिकल किंवा होल त्याला रेडियस पण म्हणू शकतो आपण समोर, ठीक आहे. I = m into r square. Okay, how it is defined? that is moment of inertia of a body about an axis of rotation is defined as it is the product of mass of the body and square of distance between this fixed axis of rotation is called as moment of inertia. हा झाला moment of inertia. आणि हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया पर्टिक्युलरली रिलेटेड आहे फक्त रोटेशनल मोशनशी. कशाशी? रोटेशनल मोशन. म्हणजेच काय की आता हा जो mi आहे ज्याला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणत असतो तर याचं नेमकं काय प्रॉपर्टी आहे, काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे. याची कॅरेक्टरिस्टिक्स अशी आहे की जर समजा एखादी बॉडी रोटेटिंग आहे तर त्याला ॲज इट इज त्याचं जे रोटेटिंग मोशन आहे, जे रोटेशनल मोशन आहे ते ॲज इट इज ठेवण्याचं जे काम आहे, कंटिन्युअस ठेवण्याचं जे काम आहे तर तो करत असतो मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, चला पहिलं थिंग. आता त्यानंतर सर्वात पहिला आता याचे डायमेन्शन तुम्ही इझिली काढू शकता. m आहे मास आहे म्हणजेच काय की m1 आणि त्यानंतर हे डिस्टन्स आहे स्क्वेअर आहे म्हणजेच काय l2. हे झाले याचे डायमेन्शन, ठीक आहे. आणि त्यानंतर आता सर्वात मोठा जो प्रश्न पडत असतो की जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तर हा स्केलर क्वांटिटी आहे की वेक्टर क्वांटिटी आहे. तर ही स्केलर क्वांटिटी नाही किंवा वेक्टर क्वांटिटी पण नाही आहे, तर ही क्वांटिटी आहे टेन्सर क्वांटिटी. काय आहे तर टेन्सर क्वांटिटी. तर टेन्सर क्वांटिटी आपण पुन्हा कशाला म्हणू तर याच्या ज्या व्हॅल्यू आहेत तर ह्या वेगवेगळ्या डायरेक्शनने तुम्हाला काय मिळत जातात, वेगवेगळ्या मिळत जातात, म्हणून आपण याला काय म्हणत असतो टेन्सर क्वांटिटी. ओके, तर पहा हे झाले टेन्सर क्वांटिटी. आणि त्यानंतर पाहता याचे अप्लिकेशन्स काय आहेत तर कशाचे मोमेंट ऑफ इनर्शियाचे अप्लिकेशन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. तर पहा यावरून तुम्हाला आता इथं लक्षात येऊन राहिलं की जो मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या बॉडीचा जास्त असेल की ज्या बॉडीचं मास हे सर्वात जास्त असेल, ज्या एखाद्या व्हीलचं मास सर्वात जास्त असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा जास्त असतो. आणि त्यानंतर त्याचं मास डिस्ट्रीब्युशन हे लार्ज असेल तर त्या बॉडीचा पुन्हा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो हा लार्ज असतो. ठीक आहे, तर आता हे आपण पाहू पुन्हा इकडे आता अप्लिकेशन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये. पहिल्यांचं असं म्हणणं आहे की मास ज्या बॉडीचं जास्त तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा जास्त. मोमेंट ऑफ इनर्शिया इज लार्ज. मोमेंट ऑफ इनर्शिया इज लार्ज when mass of the body is large. याचं एक्झाम्पल पहा. आता मी सांगतो तुम्हाला. एखादं प्लास्टिकचं व्हील आहे आणि त्यानंतर एखादं लोखंडी व्हील आहे, ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस तुम्ही दोन्ही अशा प्रकारे सोडून देसाल एखाद्या याच्यावरून किंवा असे सरळ सोडून देसाल तर जे लोखंडी व्हील आहे तर ते लोखंडी व्हील हे जर सपोज 8 मीटर गेलेलं असेल तर तेच प्लास्टिकचं व्हील हे 5 मीटरवर जाऊन थांबून जाईल, ठीक आहे. किंवा जर समजा एखादं आपण
प्लास्टिकचं व्हील घेतलं तर प्लास्टिकचं व्हील घेतल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे सोडून देसाल तर दगड जर मदत आला तर ती इझिली थांबून जाईल. कोणतं? फक्त प्लास्टिकचं व्हील. पण तेच जर तुम्ही लोखंडी व्हील की ज्याचं वेट हे त्या प्लास्टिकच्या व्हीलपेक्षा जास्त असेल ते इझिली त्याच्यावर क्रॉस करून निघून जाईल. ठीक आहे. तर त्यामुळेच हे झालं बेसिक अप्लिकेशन्स ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया. आता या मोमेंट ऑफ इनर्शियाचं सर्वात बेस्ट अप्लिकेशन म्हणजेच काय की जे व्हील असतात, जे फ्लायव्हील असतात, तर हे फ्लायव्हील बनवण्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजेच की जे रोटेटिंग व्हील असतात, रोटेटिंग व्हील जसं पाहता आता सपोज आता उन्हाळ्याचं सीझन आहे आणि त्यामध्ये रसवंत्या ह्या बऱ्याचशा ॲक्टिव्ह असतात आणि त्याचे जे व्हील असतात तर हे व्हील का बरं जास्त भरीव असतात? का बरं त्याचे व्हील भरीव असतात? का बरं? तर पहा ते ज्यावेळेस रोटेट होतात आणि त्यावेळेस आपण ज्यावेळेस ऊस टाकत असतो त्यामध्ये त्याला अडथळा येतो. त्या व्हीलला ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे ऊस टाकता तर त्यावेळेस त्यामध्ये अडथळा येतो. पण या व्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असल्यामुळे तो जो अडथळा आहे तो अडथळा तो इझिली तो मोमेंट ऑफ इनर्शिया दूर करतो. कारण की मोमेंट ऑफ इनर्शिया विच इज ग्रेटर दॅन द फोर्स विच इज ॲक्ट बाय दॅट ऑब्जेक्ट. ओके. त्या उसाने त्यावर जरी अडथळा एक ऑब्स्टॅकल तयार केलेला असेल पण मोमेंट ऑफ इनर्शिया हा लार्ज असल्यामुळे इझिली त्यामधून तो निघून जातो आणि ते व्हील कंटिन्युअसली काय होत राहते? रोटेट होत राहते. ठीक आहे. पुन्हा पहा जे कोणते पण आता जे पिकं काढण्याचे जे संसाधन आहेत की त्यामधून तुम्ही हे काढत असता तर त्याचे जे व्हील असतात तर ते व्हील पण काय असतात? भरीव असतात. कसे असतात त्याचे व्हील? पुन्हा भरीव असतात. ठीक आहे. म्हणजेच काय की तो एक पॅडल मारते तर ते व्हील काय असते? जास्त भारी असते. का बरं भारी असते? तर त्याला कारण एकच आहे की जेवढं मास जास्त तेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आणि तेवढी त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा हे टिकून ठेवण्यासाठी जी आपल्याला हेल्प होते तर ती तेवढी जास्त. ठीक आहे. तर त्यामुळे जे व्हील असतात तर ते व्हील जनरली काय असतात? भरीव असतात, जास्त वेटवाले असतात की जेणेकरून ते अँग्युलर व्हेलॉसिटी रिमेन्स काय राहील? स्लाइटली स्मूथली काय होत जातील? ते रोटेट होत जातील. ठीक आहे. तर असे हे काहीतरी बरेचसे असे अप्लिकेशन्स आहेत मोमेंट ऑफ इनर्शियाचे. ठीक आहे. आणि आता हा मोमेंट ऑफ इनर्शिया ॲनालॉगस कसा आहे? तर पहा आता जनरली आपण काय करत असतो की मोमेंट ऑफ इनर्शिया इज आता F इक्वल टू अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन F इक्वल टू M इंटू A. ठीक आहे. पण आता इथे आपल्याला हे झालं लिनियर मध्ये, हे झालं लिनियर मध्ये तर तेच रोटेशनल मोशन मध्ये काय येईल की आता इथे आपल्याला आवश्यक काय रोटेशनल मोशन मध्ये टॉर्क की जो आपण 11 मध्ये पाहिलेला आहे टॉर्क. ओके. आता इथं मास आहे लिनियर मध्ये तर इथं मासचं काम कोण करून राहिलं? इथं मास इज नथिंग बट इनर्शिया इन लिनियर मोशन. But here the I, that is moment of inertia, is nothing but it is analogous in rotational motion. आणि इथं A आहे म्हणजे लिनियर आहे तर इथं काय आला पाहिजे? ऑब्वियसली अल्फा. सॉरी इक्वल टू I अल्फा असा M काय आहे इथं हा M हा एनालॉगस आहे I ला. ओके. म्हणजे इथं मास आहे लिनियर मोशन मध्ये कंटिन्यू ठेवण्यासाठी लिनियर मोशन मध्ये मास हेल्प करते तर रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया हेल्प करत असतो. इथे लिनियर ॲक्सेलरेशन आहे आणि इथं कोण आहे? अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे. जर एखादी बॉडी ॲक्सेलरेशन मध्ये आणायचं असेल तिचं जर मास जेवढं जास्त तेवढा त्याला फोर्स जास्त लागेल. जेवढा इथं पुन्हा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त तेवढा इथं टॉर्क जास्त लागेल. ठीक आहे. किंवा याचं जे ॲक्सेलरेशन चेंज करण्यासाठी इथं तुम्हाला जर समजा इनर्शिया जास्त असेल तर पुन्हा इथं जास्त लागेल आणि इथं जर ॲक्सेलरेशन मध्ये आणायचं असेल मास जर जास्त असेल तर फोर्स तुम्हाला जास्त लागेल. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे ह्या दोन ऑब्जेक्ट काय तिथं ॲनालॉगस आहे. ओके. तर अशा प्रकारे हा बेसिक कन्सेप्ट कशाचा? मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट एकच लक्षात ठेवायची I इक्वल टू mr². ओके. आणि त्यानंतर त्याचे डेफिनेशन, त्यानंतर त्याचे काही एक्झाम्पल आणि त्यानंतर तो कसा रिलेटेड आहे. ओके. आणि काही असे स्टँडर्ड बॉडीज आहेत की जसं रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय राहतो, त्यानंतर हॉलो स्पिअरचा सॉलिड स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय राहतो, डिस्कचा काय राहतो, रिंगचा काय राहतो, सिलेंडरचा काय राहतो. हे बेसिक स्टँडर्ड मोमेंट ऑफ इनर्शिया आहेत काही रिजिड बॉडीजचे तर ते आपण युनिटच्या लास्टला पाहणार आहोत. ओके. नाउ दिस इज ऑल अबाउट द बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके. थँक्यू.